तहसील कार्यालय महसूल विभाग चांदवड यांच्या वतीने महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलेला आहे। वहेगाव साळ येथील पोलीस पाटील दीपक खैरे यांनी हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण गावाचा आणि ग्रामस्थांच्या विश्वासाचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली आहे। हा पुरस्कार भविष्यात अधिक प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जबाबदारीने लोकसेवा करण्याची प्रेरणा देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मुलाखतीदरम्यान दीपक खैरे म्हणाले की पोलीस पाटील म्हणून कार्य करताना गावात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रशासन आणि नागरिक यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे तसेच प्रत्येक समस्येकडे संवेदनशीलतेने पाहणे हेच आपले ध्येय राहिले आहे। अनेकदा कठीण व तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागला, मात्र ग्रामस्थांचे सहकार्य आणि महसूल प्रशासन तसेच पोलीस विभागाचा विश्वास यामुळे प्रत्येक आव्हानावर यशस्वीपणे मात करता आली आहे। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचे सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून कायद्याचे पालन आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले। आगामी काळात महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती, युवकांचे जनजागृतीद्वारे सक्षमीकरण आणि सामाजिक ऐक्य यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला। या सन्मानाचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबियांना, ग्रामस्थांना, तहसील कार्यालय, महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच सहकार्यांना दिले। गावकऱ्यांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे। हा पुरस्कार माझी जबाबदारी अधिक वाढवणारा असून भविष्यातही निस्वार्थ भावनेने समाजहिताचे कार्य करत राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। दरम्यान महसूल दिनानिमित्त मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराबद्दल परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि मान्यवरांकडून दीपक खैरे यांच्या अभिनंदनाचं वर्ष होत आहे। त्यांच्या कार्याचा आदर्श इतर पोलीस पाटलांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचंही भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। नमस्कार, मी पोलीस पाटील दीपक खैरे, वहेगाव साळ, तालुका चांदवड। काल महसूल दिनाच्या निमित्ताने मला चांदवड तालुक्यात उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून पुरस्कार मिळाला, त्याबद्दल खरोखर आनंद झाला। अचानक तहसील विभागातून फोन आला आणि तुम्हाला उत्कृष्ट पाटील पुरस्कार भेटलाय असं कळाल्यानंतर आनंद झाला। कारण गेल्या 10 वर्षापासून मी पोलीस पाटील म्हणून काम करताना गावाच्या कायदा सुव्यवस्था, बांधाच्या शेतीच्या भानगडी, त्यानंतर रस्ते वहिवाट खुले करणे, गावातील अवैध धंदे वगैरे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना गावात कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि माझं गाव शांत कसं राहील आणि सुव्यवस्था कशी टिकेल याचा मी नेहमी प्रयत्न करत होतो। पोलीस पाटील याचा असा प्रश्न निर्माण होतो की दोन्ही बाजूने समन्वय साधण्याची खूप तारेवरची कसरत पोलीस पाटलाला करावी लागते। पोलीस स्टेशन, महसूल विभाग आणि ग्रामस्थ आणि गाव यांच्या दरम्यानचा दुवा साधताना बऱ्याच वेळेला खूप मोठ्या अडचणी उभ्या राहतात। लोकांना असं वाटतं की पाटलांनी सगळं आमच्याच पद्धतीने प्रशासनाला सांभाळून घ्यावं आणि प्रशासनाला असं वाटतं की सगळं हे पोलीस पाटलांनी इत्यंभूत माहिती आम्हाला दिली पाहिजे। त्या दोन्हींचा समन्वय साधताना खरोखर धावपळ होते, परंतु प्रशासनही खूप मदत करतं आणि माझे गावकरी मला खूप मदत करतात आणि त्यामुळे गावकरी माझं ऐकतात। आणि कधी कधी होतं की काहींना वाटतं की याने माझ्या विरुद्ध माहिती दिली किंवा माझ्याविषयी तक्रार केली, पण ते घडतं आणि नंतर त्यांना कळतं की हे पाटलांनी बरोबर केलं होतं। अशा पद्धतीने प्रशासनात आणि आमच्यामध्ये ताळमेळ साधण्याचा मी प्रयत्न करत असतो। माझं गाव शांततापूर्ण, कायदा व्यवस्थेने संपूर्ण आणि माझ्या गावात गोरगरीब, आदिवासी, दलित या घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचा। गावात शेतामध्ये रस्त्यासाठी असलेले वाद सर्वात प्रथम मिटले पाहिजे ह्या मताचा मी आहे। त्यासाठी कोणाची थोडा वाईटपणा घ्यायची वेळ आली, कोणाच्या पाया पडायची वेळ आली तरी गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता झाला पाहिजे। गावातली मुलं व्यसनाधीन झाले नाही पाहिजे आणि गावामध्ये सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा उपलब्ध माझ्यातर्फे कसे करता येतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे। गावातील महिला हा आज गावाचा कणा मानला जातो, कारण आज महिला जर सक्षम झाल्या आणि महिला जर सुशिक्षित झाल्या तर गावाची भरभराट व्हायला वेळ लागणार नाही। गावामध्ये महिलांसाठी त्यांची उंची वाढवणे, कौटुंबिक हिंसाचारापासून त्यांना संरक्षण देणे आणि त्यांना सुशिक्षित बनवून आपल्या मुलांसाठी, गावासाठी त्यांनी खूप महत्त्वाचं योगदान देणे, यासाठी मला जे करता येईल ते मी करणार आहे। पोलीस पाटलाची जबाबदारी पार पाडताना कुटुंब आणि समाज, गाव यांच्यामध्ये दुवा साधताना खरोखरच ही सुद्धा तारेवरची कसरत होती। कारण तुटपुंजा मानधनावर काम करताना पूर्ण वेळ गावासाठी देणं, समाजासाठी देणं
आणि कुटुंबासाठी मुलं शिकत आहेत त्यांच्यासाठी वेळ देणं याच्यामध्ये खूप धावपळ होत होती, तारंबळ होत होती. परंतु जेव्हा माझ्या कुटुंबाला कळालं की गावासाठी समाजसेवेचं काम आणि चांगल्या गोष्टी त्यामध्ये मोठा सहभाग आहे, माझ्या आई वडिलांचा, भावाचा, भावजायांचा सगळ्यांचा सहभाग आहे, की त्यांनी सांगितलं की तुम्ही समाजकार्य करताय, समाजासाठी करा. आणि समाजाने सुद्धा खूप महत्वाचं माझं ऐकलं, गावाने माझं ऐकलं. माझी तंटामुक्ती समिती असेल, माझे तंटामुक्ती समितीचे सर्व सदस्य असतील, ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य असतील, सोसायटीचे सर्व असतील आणि माझी मित्रमंडळी या सगळ्यांनी मिळून आणि समाजातील महत्वाचे घटक आहेत त्या सर्वांनी मिळून गावामध्ये कायदा सुव्यवस्थेसाठी मला मदत केली आणि कुटुंब आणि समाजामध्ये मला समन्वय साधता आला. सर्वच पोलीस पाटील आपलं मनापासून काम करत असतात, परंतु प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. परंतु जे सर्व पोलीस पाटील आहेत त्यांना मी असेच आवाहन करेल की आपण जे काम आताही करत आहात ते अशाच जोमाने करावं आणि काही गोष्टींचा जर त्रास होत असला तरी तो सहन करून आणि समाजासाठी आपल्याला काम करायचंय या हेतूने आपण काम करत राहायचं, गावासाठी आपण काम करतोय या हेतूने काम करत राहायचं. आणि माझी तरुण मंडळींना नेहमी विनंती राहील की व्यसनाधीनता, हे मोबाईलचं व्यसन किंवा इतर सगळे अवैध काही धंदे वगैरे चालतात त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या करिअरकडे लक्ष देऊन आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन करून गावासाठी, जिल्ह्यासाठी, देशासाठी आपलं योगदान कसं राहील यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. काल महसूल दिनानिमित्त आमचे वाहेगाव साळचे पोलीस पाटील दीपक भाऊ खैरे यांना जे उत्कृष्ट काम केल्याबद्दल जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पाटलांच्या बद्दल सांगणं झालं तर पाटलांना जे पुरस्कार जे सन्मानित करण्यात आलं काल तर ते योग्यच आहे. कारण पाटलांचं काम जे आहे गावामध्ये म्हणजे 99% आम्ही पोलीस स्टेशनला एक पण वाद जाऊ देत नाही. जेवढं गाव स्तरावर मिटवता येईल तेवढे वाद आम्ही गाव स्तरावर मिटवतो. पाटील म्हणजे सर्वात जास्त वादाच्या जिथं वाद होईल किंवा होणार आहे तिथं पाटील हजर राहतात. ए भाऊ असं नका करू, तसं नका करू. आणि त्यांना या निमित्ताने म्हणजे त्यांच्या कामाची एक चांगली पावती म्हणून जे महसूल विभागाने असेल, पोलीस स्टेशनने असेल, जे त्यांचा सन्मान केला त्याबद्दल खरंच आम्ही गाववाले पण शासनाचे आणि महसूल विभागाचे आम्ही खरंच आभारी आहोत की आम्हाला योग्य कामाची पावती आमच्या गावासाठी मिळाली. आणि हे आमच्या गावाचा एक मोठा मान राहिला. आमच्या गावाच्या मानामध्ये अजून एक नवीन आम्हाला मान मिळाला त्याबद्दल आणि भाऊंचे मी भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.